शिवलीलामृत अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. कामगज विदारक पंचाणना, क्रोध जलद विध्वंस प्रभंजना, मदत महारका चंड किरणा, चंद्रशेखरा वृषभध्वजा, मत्सर दुर्धर विपिन दहना, दंभ नगछेदका सहस्त्रनयना, अहंकार अंधकासुरमर्दना, धर्मवर्धना भालनेत्रा, आनंद कैलास नगविहारा, निगमागम वंद्या सुहास्य वक्त्रा, दक्षमुखदलना आनंद समुद्रा, ब्रह्मानंदादयानिधे. नवमाध्यायाचे अंती उद्धरिला शबर सिंहकेत नृपती, यावरी सुत शौनकादिकांप्रती नैमिषारण्ये सांगत, आनर्त देशी वास्तव्य करीत, एक द्विजनामे देवरथ, वेदाध्ययनी शास्त्ररत, पंडित आणि वंशज होय. त्याची कन्या चातुर्य खाणे, शारदा नामे कमलनयनी, जिचे स्वरूप देखोणे जन होती तटस्थ. तव ते झाली 12 वर्षी, पित्याने लग्न करुणी संभ्रमेसी, पद्मनाभद्विजासी देता झाला विधियुक्त. तोही परम आधित ब्राह्मण, सभाग्य आणि वेद संपन्न, जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ. लग्न सोहळा जाहलियावरी, काही दिवस होता श्वशूर घरी, सायंकाळी नदी तीरी संध्या वंदनासी गेला तो, परतोणी येता अंधार, पायास झोंबला दुर्धर विखार, तेथेची पडिले कलेवर, नगरात हाक जाहली, माता पिता समवेत शारदा धावणी आली तेथ, गतप्राण देखोणी प्राणनाथ, शरीर घालित धरणीवरी, म्हणे विद्याधनाचे सतेज, आजी बुडाले माझे जहाज, वोस पडली सेज, बोलो गुज कोणासी, माझे बुडाले भांडार, सर्परूपे वरी पडला तस्कर, दग्ध झाली आभरणे समग्र, म्हणून टाकी तोडोनिया, देखोणी शारदेची करुणा, अश्रुज आले जनांची आनयना, म्हणती आहा पशुपते भाललोचना, हे आता करील काय. मग त्या विप्राचे करुणी दहन, माता पिता बंधू आप्तजन, शारदेसी संगे घेऊन सदनाप्रती गेले ते, कित्येक दिवस जाहलियावरी, घरची कार्यास गेली बाहेरी, शारदा एकली मंदिरी, तव एका पूर्व वर्तले, नैध्रुव नामे ऋषीश्वर, वृद्ध तपस्वी गेले नेत्र, शिष्य हाती धरुणी पवित्र, सदना आल्या शारदेच्या, शारदा आसन देऊणी सत्वर, पूजन करुणी करी नमस्कार, नैध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार, हे तुझ पुत्र वेदवक्ता, विप्रासन दिसे केवळ अंध, अमोघ बदला आशीर्वाद, हासवणे शारदा करी खेद, शोक करी दुःख बरे, म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण, सांगितले पूर्ववर्तमान, नैध्रुव म्हणे माझे वचन, असत्य नोहे कल्पांती, माझे जीवे बाहेर आले ते माघारे नसरे कदा काळे, माझे तपानुष्ठान वेगळे, अघटित तेची घडवीन, घरची बाहेरून आली त्वरित, माता पिता बंधू समस्त, समोर कळला वृत्तांत, म्हणती विपरीत केवी घडे, ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र, क्षणे रंकाचा राव करी सहस्त्रनेत्र, शापे न लगता क्षण मात्र, कुळासहित संहारिती, शापबळेची विशेष, सर्प केला राजा नहुष, यादव कुळ निहाशेष, भस्म झाले ब्रह्मशापे, ब्राह्मणी क्षोभोणी निर्धारी, शक्राची संपत्ती घातली सागरी, ब्रह्मशापे मुरारी, अंबऋषीचे जन्म घेत, विधी हरिहर चित्ती, ब्रह्मशापाचे भय वाहती, विप्रशापे राव परीक्षिती, भस्म झाला क्षणार्धे, जमदग्नीचा क्रोध परम, चौघे पुत्र केले भस्म, स्त्रिया असता पांडुराज सत्तम, भोग नाही सर्वदा, विप्रशापाची नवलगती, 60 सहस्र सगर जळती, कुबेर पुत्र वृक्ष होती, नारद शापे करुणिया, कृष्ण सहित यादव कुळ, ब्रह्मशापे भस्म झाले सकळ, दंडका ऐसा नृपाळ, क्षण मात्रे दग्ध केला, ब्रह्मशाप परम दृढ, नृगराज केला सरळ, धराधर पुत्र बळ प्रचंड, सहस्र भगे त्या अंगी, क्षयरागी केला अत्रिनंदन, मेदिनी वसनाचे केले आचमन, शाप देवणी सूर्यनंदन, दासी पुत्र केला पै, पाषाणाचे करीती देव, रंकाचे करीती राव, मंत्राक्षता डागिता नव पल्लव, कोरड्या काष्टा फुटले की, ब्राह्मण थोर त्रिजगती, हे ब्रह्मांड मोडून पुन्हा घडती, यावरी नैध्रुवतीये प्रती, बोलता झाला ते ऐका, म्हणे ऐके शारदा यथार्थ, तू धरी उमा महेश व्रत, षडक्षर मंत्र विधियुक्त नित्य जप करावा, म्हणे ह्या व्रताचे फळ होय पूर्ण, तवरी मी येथेची राहीन, मग त्याच्या अंगणात मठ करून राहता झाला नैध्रुव तो, म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी, करावा जाण चैत्रमासी, अथवा मार्गशीर्षेशी शुद्ध पक्षी करावा, पाहुणी सोमुहूर्त सोमवार, अष्टमी चतुर्दशी
परिकर पूजा व उमामहेश्वर एक संवत्सर नेमेसी गुरुवचन शारदा ऐकोन ऐसेची करीन पडे निर्णय ध्रुव गुरुपासून षडक्षर मंत्र घेतला दिव्य शो मंदिर करुण वरी दिदले शुभ्रवितान चारी स्तंभ शोभायमान नाना फळे शोभताती अष्टगंधे सुवासुमणे भूमी शोधुनी रंगमाळा अस्तरणे षोडश वर्ण यंत्र करणे अष्टदळे तया माझी चतुर्दळ त्यावरी घालुनी तांदूळ वरी घट स्थापोनी अडळ शोभा बहुत आणिजे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिजे सुवर्णाच्या करुणी मग एकनिष्ठा धरुणी षोडशोपचारी पूजिजे यथासांग ब्राह्मण संतर्पण सुवासिनी पूजिजे प्रीती करुण षड्रस चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येणेच करावे जागरण गुरुवचनी विश्वासपूर्ण धरुणी वर्तने सर्वदा कुंदे दुवर्ण केवळ कर्पूर गौरव पय हा फेण धवल ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ रजत वर्ण निर्मळ जो सूर्यकोटी समतेज विराजित शुभ्र आभरणे भूषित जगदानंद कंद गुणातीत स्वरधुनी विराजत मस्तके शुभ्र जटा मुकुटमंडित सर्पमणियुक्त विराजत किशोर चंद्रभाळी मिरवत भस्मचर्चित शुभ्र दिसे उन्मीलित भाललोचन केयुरागंध शुभ्र विरकंकण मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सुर्वेंदुवत दिव्य गरुड पाचुहुनी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुज आयुधे सकट झळकटी प्रळय पळे ऐसी खटवांग त्रिशूळ कपाल डमरू अंकुश पाश घंटा नामधरू पिनाक पाशुपत कमल तेजाकारू शुभ्रवर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी चारुदुल चर्मवसन शुभ्र स्फटिक वर्ण गजाजिन मणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विराजत कैलासगिरी शुभ्रवर्ण वरी मंडप शुभ्र सहस्रयोजन स्तंभ विरहित सहस्त्रकिरण गगणे जेवी प्रकाशे पै ऐरावताहुण विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेष तक्षक झळकती ब्रह्मानंद सुख मुरवण ओतिले शिवस्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणित बाला तणवंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जे सुरतरु सुमन माळायुक्त मल्लिका बकुळ कमळी विराजित इभमुक्तावंत सडोलत शोभा अद्भुत कोरवर्णी हरिमध्या भुजंगवेणी जलजवदना आकर्णनेनी द्वादशादित्य शोभा जगणी कांचीवरी झळकत असे मागे स्त्रिया आवरणिल्या बहुत न्यासीम रूप लक्षणयुक्त ओवाळून टाकाव्या समस्त जिच्या पादांगुष्टा वरुणी कोटी मन्मथ शोभा साजिरी त्रिभुवन जन्नी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडून यावरी अंगेचा सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विजपंक्तीचा रंग पडतात क्षिती खडे होती दिव्यमणी या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही आणिक शशी मित्र द्विमुख जिच्या तेजे शोभती विधी शुक्रादी बाळे अज्ञान स्नेहे निजगर्भी करी पाळन समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे विषाताटंके गण ओतिली शशिमित्र तेज गाळून गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधरती आरक्त नासिकेचे वरी ढोलतामुक्त प्रवाळची केवळ भासत तेज अमित न वर्णवे नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरी तो गुंजे ऐसे दिसे क्षणभरी जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्रवर्ण ओळीने बैसल्या हंसपंक्ती तैसे द्विज हसता झळकती मुक्त शुभ्रवर्ण मागुती हैमवतीचे झळकती दंतपंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत डाळिंब बीज पक्व शोभत क्षणैक तैसे दिसती कंठीचे मुक्तहार संपूर्ण दिसती इंद्रनिळा समान श्यामलांग प्रभा दैदिप्यमान मुक्तान माझी बिंबली कमंडलू तेजस्वी सुंदर देवी विश्वजननीचे प्रयोधर कुमाराणी भवक्त्र ज्यांतील अमृत प्राशिती प्रळय चपळा गाळुनी समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर मुक्तलक कंचुकी प्रभाकर भाऊभूषणे झळकती इंद्रनील केलवर्णी लीला वेशधारिणी भक्तानुग्रहकारिणी प्रळय रूपिणी आदी माता
आदिपुरुषाची ज्ञानकळा घडी मोडी ब्रह्मांडमाळ जिचे स्वरूप पाहता डोळा जाश्वनीळा धनीन पुरे कृतिका पुंज झळके गगणी तैसे जलज घोष ढोलती करणी अरुणी संध्या राग उणे आणि कुंकुम रेखा आयक्तपणे विश्वप्रळय शिव सगुणपण टाकोणी होता तत्काळ निर्गुण परी तिचे सौभाग्य घन तांटक कुंकुम महिमा तोंड मेळावरील कर्पूर गौरा भवानी लाविला कपाळी भिजवरा तांबूल रेखांकित वदन चंद्र अपार कवी वर्णिती प्रयागी त्रिवेणी तैसी अंबेची वेणी शोभे तैसी कृष्णवर्ण कुरळ निश्चयसी आदित्य नंदिनी होय ते शुभ्रहार गुंफिला दिव्य सुमणी तेची ब्रह्मांडावरुणी स्वरधुनी माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मजन नंदिनी गुप्तते मुदराखडी मच्छकच्छादी अलंकार हे प्रयागी तळपती जळचर केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडी गुंफिली सकळ तेची डोलत मोहनमाळ जीव शिव दोन्ही स्तन ते जाळ आवरोणी धरिले दोन पक्षे अक्षय सौभाग्य नव्हे खंडन म्हणून वज्रचुडे मंडित करताण दशांगोळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायने पुरे पैंजण गर्जता शिवसमाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करुणिया भक्तेचे काय कनिष्ठ पायी दोल्हारे जोडवी अणुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे एक संवत्सर पर्यंत आचरली उमामहेश्वर व्रत नैध्रुव उद्यापन करवित यथाविधी प्रमाण 11 शते दंपत्य वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त पूजोणी शारदा हर्षभरित तव रवी अस्त पावला जपध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजवळी बैसत अर्धयामणी झाली अकस्मात भवानी तेथे प्रकटली असंभाव्य तेज देखुणी नैध्रुवाचे नेत्र आले तेच क्षणी नैध्रुवर शारदा लागती चरणी प्रेम भावे करुणिया देवीचे करीते स्तवन उभे टाकती कर जोडून परित्या दोघा वाचून आणि कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रणव स्वयंभे ब्रह्मानंद पद दायिणी सर्वारंभे चिद्विला लासिनी तू माये धराधरेंद्र नंदिनी सौभाग्य सरिते हे रंभजननी भक्तहृदयाविंद चिन्मय खाणी वेदा पुराणी वंद्य तुझ्या कृपे निश्चिती गर्भांदासी नेत्रे येते मागे सांडोणी पवनगती पांगुळ धावती कृपे तुझ्या मुखे होती वाचाळ मूर्ख पंडित होती तत्काळ रत्ने होती सिकता हरळ गारा होती चिंतामणी भवभयहारके भवानी भक्त पालके मनोल्लासिनी वेदमाते द्विजनरंजनी वेदले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरे त्रिभुवजननी दोषत्रय हारके त्रितापशमणी त्रिकाळजे सादर तव ध्यानी त्रिदेह विरहित ते शिवमानस सरोवर मराळिके जय जय विज्ञान चंपक कलिके सकळ ऐश्वर्य कल्याणदायके सर्व व्यापके मृडाणी ऐसे ऐकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान नैध्रुवे वृत्तांत मुळीहून शारदेचा सांगितला मम मुखातून वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले तुवा जरी मणी धरिले तरी काय एक न करीसे यावरी शिवजाया बोले वचना हे शारदा पूर्वी शुभाणना द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनी इयेचे इच्या प्रतारासी स्त्रिया दोघी जणी ही दाकुटी प्रिया मृदुभाषिणी इने वरवश करुणी वडील कामिणी विघडविली शेजारी एक जार होता तोईस बहु दिवस जपत असता एकांत पाहुणीच्या हाता धरिता झाला दुर्बुद्धी इने नेत्र करुणी आरक्त झिडकारेला तो जार पतित मग तो होणी खेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा इचे त्यास लागले ध्यान सुरत आलिंगन आठवून इच्या ध्यासे करून तो जार मृत्यू पावला इस विधवा हो म्हणून इच्या सवतीने शापिले दारुण मग तीही पावली मरण इच्या दुःखे करुणिया मग हेही काळी मृत्यू पावली तेची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारे इसवरिली ये जन्मीन जाण निर्धारे तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला इसी दावा साधून इचा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण द्रविड देशी आहे आता 360 योजन येथोनी दूर आहे तो ब्राह्मण स्त्रीहिणीचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा तोहीच स्वप्नामध्ये नित्य येऊन भोग देईल प्रीती करुण जागृती होण विशेष जाण सुख होईल येते ऐसे लोटता बहु दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदानंदन नाम तयास लोके विख्यात जाणपा इस नित्य भोगी होईल जो हरिख तैसाच विप्र पावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे तयास सांगून अंबा पावली अंतर्धान त्यावरील शारदा नित्य स्वप्न देखती झाली
तैसेची तवती झाली गरोदर जन निंदा करीती समग्र धीरभावे सासू श्वशुर आप्त सोयरे सर्व झाले. देवीचे करणे अघटित खदखदा जन हसत पण म्हणती हे के विघडे विपरीत अंबा येस भेटली कधी. एक म्हणती कर्ण नासिक छेदून बाहेर घाला खरारोहण करून तो आकाशवाणी बोले गर्जुन सत्य गर्भ शारदेचा जनपरम अमंगल म्हणती हे कापट्यवाणी सकळ. त्यात एक वृद्ध होता पुण्यशील वदता झाला ते ऐका. ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार. स्तंभे विण धरिले अंबर कुंभिणी तरे जळावरी. ग्रहगण भगणे दिवाकर यासा आहे कोणाचा आधार. सर्व देही व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाई न पडे. परस्परे पंचभूतांसी वैर ती एक रूपे चालती कौतुक थोर. जननी गर्भी जीव समग्र रक्षितो कैसा पहा हो. काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी युपकेत. त्याचे जळी पडले रेत ते जळ प्राशित वेश्यायक. तितुकेने झाली ते गर्भिणी पुत्र प्रसवली उत्तम गुणी. विभांडकाचे रेत जळी पडोनी ते जळ हरिणी प्राशित. तोची झाला ऋषी शृंगी तेने ख्याती केली दशरथ यागी. सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी दिव्य पुत्र प्रसवली. सत्यवती मत्स्य गर्भ संभूत तो मत्स्य राजपुत्र होत. महिषासुर दैत्य महिषगर्भी जन्मला. कित्येक ऋषी करुणावंत वचन मात्रे गर्भ राहत. रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसा पा. सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले. कुंती पोटी पांडव जन्मले 5 देवा समागमे. ऐसे बोलती वृद्धजन तरी निंदा करीती दुर्जन. मागुती देववाणी झाली पूर्ण ऐका वचन मूर्ख हो. शारदेस कोणी असत्य म्हणती तरी जिव्हा चिरोणी किडे पडती. ऐसे ऐकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणते त्रिवाचा. कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्वही कापट्य असत्य. तो जिव्हा चिरोणी अकस्मात किडे गळू लागले. हे देखोनी सर्वजण शारदेसी घालती लोटांगण. म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुके सारखी. मग तीच पुत्र झालास तेज लोक म्हणती शारदात्मज. वाढत जैसा द्विजराज शुद्ध द्वितीय पासोनी. उपनयन झाली अपूर्ण 8वे वर्ष वेदाध्ययन. 4 वेद षटशास्त्रे जाण मुखोद्गत पुराणे. नवग्रहांत जैसा वास रमणी तेवी पंडितांत अग्रगणी. जैने अनुष्ठाने पिनाकपाणी प्रसन्न केला सर्वस्वे. यावरी शारदा पुत्र समवेत लक्षोणी शिवरात्री व्रत अद्भुत. गोकर्ण क्षेत्रापती जात यात्रा बहुत मिळाली. तो द्रविड देशीचा ब्राह्मण तोही आला यात्रे लागून. परस्परे पाहुण कष्ट होती अंतरी. परस्परा कळली खुणात पूर्वी देवी बोलिली वचन. उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई पतीसी. पुत्र देई त्याचा त्यास तू त्यापासी राहे 4 मास. समागमन करीनी आशिष शिवपदासी पावसी. मग शिवरात्री यात्रा करून व्रतारासी केले नमन. म्हणे हा घ्या आपला आनंदन म्हणून करी दिदला. उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत. मग शारदा सवे जात द्रविड देशाप्रती तेव्हा. शारदा व्रतस्थ पूर्ण दुरुद पतीचे घे दर्शन. विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी. तपाचरला पार मातृपितृ भजनी सादर. माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची. जोण करी जनक जननीचे भजन धिक त्याचे तपध्यान. धिक विद्या धिक थोरपण धिक भाग्य तयाचे. घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि मायबापा शिणवित. अन्न नेदी बाहेर घालित शब्द बाणे हृदय भेदी. तो जरी पढला शास्त्र परी अनामिका हुनी अपवित्र. तयाचे न पहावे वक्त्र विटाळ कदान व्हावा. यद्यपि झाला स्पर्श जाण तरी करावे सचेल स्नान. महादोषी तो कृतघ्न यमदारुण गांजित. यावरी शारदेचा भृतार महातपस्वी योगीश्वर. शरीर ठेवणी परत्र पावला तो शिवपदा. शारदाई चिंतुणी मदन दहन करी विधियुक्त सहगमन. पती समवेत कैलास भुवन पावणी सुखी राहिली. शिवलीला अमृत सुरसपूर्ण किंवा हे दिव्य रसायन. भवरोगी सेविता जाण आरोग्य होईन शिवज होती. जे मृत्यूने कवळिले सहज त्यांची नावडे हा रसराज. ज्यांची सुकृते ते जहापुंज तेची अधिकारी येथेची. ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विणवी जोडोनी कर. शिवलीला अमृत निर्जर तुम्ही सेवा आदरे. पुढील अध्यायी सुरसकथा पावन होय श्रोता वक्ता. मृडानी सहित शिवतत्वता पाठी राखी सर्वार्थी. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोध सर्जना खंड 10वा अध्याय गोढा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु.